हाय, रुचिरामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। नेहमी नाविन्यपूर्ण काहीतरी आपण करतच असतो, तर आज देखील अशाच काहीतरी नाविन्यपूर्ण रेसिपी आणि नाविन्यपूर्ण पदार्थ आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी आज आपल्याकडे आजचे आपले पाहुणे आलेले आहेत। त्यांचं नाव आहे वैभव तिडके आणि हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई इथे कार्यरत आहेत ते आणि संशोधन करतात, म्हणजे संशोधक आहेत। तर बरंचसं काही त्यांचं संशोधन त्यांनी इथे आणलेलं आहे, त्यात ते काही व्हेजिटेबल्स वगैरे आहेत। तर सर, काय तुम्ही याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन आम्हाला देऊ शकता? सध्या आम्ही जे संशोधन करतोय ICTमध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये, याच्यावरती फळं आणि भाज्या हे दीर्घकाळापर्यंत म्हणजे काही महिन्यांपर्यंत कशा साठवून ठेवता येतील याच्यावरती संशोधन करतोय। आणि आज रुचिरामध्ये आपण आलो आहे की ह्या फळं भाज्या ज्या आपण वाळवून ठेवतो किंवा साठवून ठेवतो त्याचा वापर कसा करता येईल। प्रेक्षकांना मी दाखवतो की इथे बरेचसे असे भाज्यांचे प्रकार आहेत जे डिहायड्रेटेड आहेत, म्हणजे वाळवलेल्या भाज्या आहेत। तर हे मला वाटतं कारलं आहे, यातली ही मटकी, हा पूर्ण अख्खा कांदाच आहे ना आपला वाळवलेला, आणि हे गाजर आहेत आणि हे टोमॅटो। प्रेक्षक, या सगळ्या वाळवलेल्या भाज्या आहेत, म्हणजे कसं दीर्घकालीन टिकू शकतात या। तर शेतीप्रधान देश आहे आपला आणि या शेतीप्रधान देशामध्ये आपल्याकडे एक खूप मोठी समस्या आहे, म्हणजे सरप्लस तर आपल्याकडे खूप येतं, उत्पादन कधी कधी जास्त असतं, तर काही वेळा असं देखील होतं की उत्पादन खूप कमी येतं, कारण क्लायमॅटिक कंडिशन कशा अप्स अँड डाऊन होत राहतात। तर अशा वेळेला हे असे प्रिझर्व केलेले जे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ते खूप कमी होऊ शकतात। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? जर आपण पाहिलं तर भारत हा शेतीमध्ये खूप चांगली प्रगती भारताने केलेली आहे, पण त्याचबरोबर भारतामध्ये होणारं फळं आणि भाज्यांची नासाडीसुद्धा खूप मोठी आहे। दरवर्षी जवळजवळ आपण 60 अब्ज किलो, म्हणजे प्रत्येक घराला दररोज 1 किलो भाज्या आणि फळं फ्रीमध्ये वाटता येतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्न म्हणजे फळं आणि भाज्यांची नासाडी करतो। आणि या सगळ्या गोष्टी ह्या अगदी साध्या अशा एका वाळवण यंत्र किंवा सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या वाळवण यंत्राने घरच्या घरी शेतकरी साठवून ठेवू शकतात। साठवल्यानंतर ज्या भाज्या दिसतील त्या तुम्हाला अशा स्वरूपाच्या दिसतील आणि या भाज्या तुम्ही तुमच्या डेली वापरात तर वापरूच शकतात। याशिवाय जगभरामध्ये अशा फळं आणि भाज्यांचं जवळजवळ 90,000 कोटीचं मार्केट आहे, जे पण आपल्यासाठी ओपन अप होईल। तर अशा प्रकारच्या फळं आणि भाज्यांचा वापर हा डेली गोष्टींमध्ये कसा करता येईल, हा नेहमीच समस्या शेतकरी आणि सामान्य माणसाला वाटते। तर रुचिरामधून कदाचित या समस्येचा उलगडा आपल्याला करता येईल। नक्कीच। तर वैभव, सुरू करूया आजच्या आपल्या पहिल्या पदार्थाला। तर वैभव, आजचा आपला जो पहिला पदार्थ आपण बनवतो, तुम्ही आणलेले जे गाजर आहेत डिहायड्रेटेड, म्हणजे वाळवलेले सुकवलेले गाजर एक्झॅक्टली, तर त्यापासून आपण पहिला पदार्थ बनवणार आहोत, गाजर हलवा। तर हा एक्झॅक्टली आपण जो घरी बनवतो गाजर हलवा रेग्युलर तसंच होईल का? बनेल। आता तुम्ही जर इथे बघितलं, हे वाळवलेले गाजर, हे गाजर उन्हामध्ये जर तुम्ही एक मशीन आहे सौर ऊर्जेवरती चालणार त्याच्यामध्ये वाळवले तर त्याचं 1 वर्ष आयुष्य राहतं। जेव्हा तुम्हाला वापरायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर ते फ्रेश गाजर सारखे बनतील आणि अगदी फ्रेश सारखंच तुम्ही चव पण घेऊ शकता। आणि हे खरंच म्हणजे मला फील करतोय अगदी फ्रेश सारखंच आहे रिअली। म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, हे अगदी आता जस्ट गाजर किसलेले वाटतात मला, अगदी फ्रेश। आणि त्यानंतर हा जो पदार्थ तुम्ही बघताय तर हा गाजर फ्रेश गाजरचा जसं खीस असतो तसं आहे, जो तुम्ही हलव्यासाठी वापरू शकता। शिक्षक हो, गाजर मी खाऊन पाहिले, ते डिहायड्रेटेड अगदी अप्रतिम आहेत। तर सुरुवात करूया आपल्या कृतीला। आपण साहित्य अगदी सोपं घेतलंय, फक्त काय वेगळं म्हणजे नाविन्य असं की डिहायड्रेटेड आहेत ते आपण सोक करून फ्रेश करून घेतले। साधारण 5 मिनिटं आपण सोक केले ते थंड पाण्यामध्ये। त्यावर आपण घेतलेलं आटवलेलं दूध, साखर, वेलची आणि हे परतण्यासाठी साजूक तूप घेऊ शकता किंवा व्हेजिटेबल फॅट। तर प्रेक्षक हो, आपण सुरू करतोय हा नाविन्यपूर्ण असा गाजर हलवा। तर वैभव, आज तुम्ही थोडी मला मदत करा। तर कढई गरम झाली आहे आणि त्या कढईमध्ये हे व्हेजिटेबल फॅट किंवा तुम्ही साजूक तूप असलं तर साजूक तूप वापरा, ते घेतलं। तर एकंदरीत हे जे गाजर आपण डिहायड्रेटेड केलेले आहेत त्याची कॉस्टिंग म्हणजे किंवा खर्च असा काही खूप खर्चिक आहे का? की आता ज्यावेळेस तुम्ही वाळवलेलं गाजर बनवतात तर त्यावेळेस बाजारामध्ये जेव्हा किंवा गाजर वर्षात स्वस्त असेल त्यावेळेस तुम्ही घ्या आणि त्यावेळेस तुम्ही मशीनमध्ये वाळवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वर्षभर टिकेल। त्यामुळे तसं पाहिलं तर अगदी स्वस्त असताना ज्यावेळेस तुम्हाला भेटेल त्यावेळेस गाजर कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही घेऊ शकतात आणि कसलाही खर्च न करता तुम्ही ते साठवून ठेवू शकता। त्यामुळे खर्चात तर काहीच फरक पडत नाही। आणि साधारण या प्रोसेसला किती दिवस लागतात? गाजराचा खीस आहे तो वाळायला 1-4 तासापर्यंतचा फक्त वेळ लागतो, म्हणजे जास्त प्रोसेस पण इन्व्हॉल्व नाही, खूप वेळ लागतो असं काही नाही, इझिली होऊ शकतं। नक्कीच। ओके, तर
तूप गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये ही वेलची टाकून घेतो. तर 4 ते 5 पाकळ्या मी टाकल्यात वेलचीच्या. ते गरम झाल्यानंतर हे जे गाजर आपण घेतलेत ते गाजर जाऊ दे. पण अगदी खरंच आश्चर्य मानण्यासारखं आहे, कारण मी गाजरचे टेस्ट करून पाहिले तर अगदी फ्रेशनेस आहे त्यामध्ये. मला असं बिलकुल वाटलं नाही की ते असं सुकवलेले आहेत वगैरे. आणि ही जे सौर ऊर्जेचा वापर करून आपण वाळवतो गाजर, त्यासाठी काही वेगळं असं यंत्रणा वगैरे काही विकसित केलेली आहे? आमचं संशोधन आहे त्यामध्येच आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने ही वाळवण्यासाठी एक वेगळी मशीन बनवली आहे जी सौर ऊर्जेवरती चालते आणि तुम्ही घरच्या घरी ती वापरू शकता. ओके. पण त्यामध्ये फक्त वाळवणी करू शकतो की आपण एखादी गोष्ट म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला शिजवायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाळवू शकतात आणि कधी कधी लागलं तर भाजवूही शकतात, पण त्यामध्ये शिजवायची प्रक्रिया मात्र होत नाही. ओके. हे चांगले आता परतून घेऊया आपण. साधारण 4 ते 5 मिनिटं परतून घेणार आहोत आपण. तर प्रेक्षक कसं आहे की प्रिझर्वेशन पण झालं, म्हणजे बरेचसे पदार्थ कसे किंवा भाज्या बऱ्याचदा आपण आपल्या निष्काळजीपणामुळे फुकट जातात, तर त्या आपण अशा प्रकारे चांगल्या प्रकारे साठवून ठेवू शकतो. म्हणजे किचनमधलं बजेट तर नक्की बघता येईल. आणि त्याचबरोबर काही अशी गोष्टी आहेत म्हणजे बघा ना की 50% आपण बोलू शकतो की 50% लोक असे आहेत आपल्या देशातले की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये की ज्यांच्यापर्यंत रोजची भाजी आणि भाकरी हे खाण्याचे एक प्रश्न उभा असतो. काही ठिकाणी दुष्काळ येतात, काही ठिकाणी फ्लड आहे, अशा सिच्युएशन आहे. तर त्यावेळेला मला वाटतं की ह्या अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट खूप उपयोगाचे पडतील. नक्कीच. इमर्जन्सी फूड ज्याला आपण बोलतो की आपत्कालीन वेळेमध्ये लोकांना द्यायचं धान्य किंवा अन्न, अशा वेळेस ज्या गोष्टी लागतात तर त्यावेळेस अशा प्रकारच्या अगदी घरोघरी बनवलेल्या वस्तू लोकांसाठी नक्कीच कामाला येतील. हो. इव्हन त्याची साठवणूक देखील अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते. काही वेगळं असं साठवणुकीसाठी यासाठी काही यंत्रणा वगैरे लागत नाही. अगदी रूम टेम्परेचरवरती आपल्याला ठेवता साध्या आपण पापड जसे साठवून ठेवतो तशा प्रकारे साठवून ठेवता येईल. ओके. तर अशा प्रकारे हे गाजर आपण चांगले परतून घेतलेले आहेत. आणि यावेळेला आपण ही जी साखर घेतली ही साखर त्यात आपण चांगलं परतून घेऊया त्याला. हे गाजर वैभव तुम्ही हे किती दिवसापूर्वी प्रिझर्व केले होते? हे गाजर आम्ही 2 महिन्यापूर्वी खीस करून वाळवलेले आहेत. तर 2 महिन्यापासून ते साध्या पॉलिथिन बॅगमध्ये जसे आपण पापड साठवून ठेवतो तसे साठवून ठेवलेले आहेत. आणि खरंच चांगले फ्रेश गाजर जसे आपले असतात तशा प्रकारे टेस्ट नक्कीच येईल. तर हे चांगलं परतून घेतलं साखर टाकल्यानंतर आपण. तर साधारण 2 महिने तर हे प्रिझर्व केलेले आहेत. पण हे मॅक्झिमम किती दिवस टिकतात जास्तीत जास्त? सरासरी उन्हामध्ये जर आपण या वस्तू वाळवल्या तर त्याच्यामधले अन्न घटक असतील, त्याचा वास असेल, त्याचा कलर असेल, तर या गोष्टी बऱ्याचदा खराब होतात. पण सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या वाळवण यंत्रामध्ये मात्र या गोष्टी दीर्घ काळासाठी टिकून राहतात. आणि हे जर तुम्हाला वाळवलेलं गाजर मी दाखवलं 2 महिन्यापूर्वी जे वाळवले ते अजूनही पुढचे 6 ते 8 महिने जशाल तसं राहू शकतो. 1 वर्षापर्यंत ह्या गाजराचं आयुष्य भेटेल. ओके. 1 वर्षापर्यंत हे टिकू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय की बहुतांशी जेव्हा असं डिहायड्रेटेड असतात किंवा मशीनमध्ये एका टेम्परेचरवरती ते डिहायड्रेट करतात व्हेजिटेबल वगैरे, तर थोडं न्यूट्रिएंट लॉस होण्याची वगैरे शक्यता असते. तर त्यातली काही शक्यता आहे का यामध्ये? आम्ही जी मशीन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी बनवली आहे त्याच्यामध्ये सूर्याच्या ऊर्जेपासून येणारे अतिनील किरणांपासून आम्ही या फळं आणि भाज्यांचं प्रोटेक्शन करतो. आणि त्यामुळे त्याच्यामधले न्यूट्रिएंट हे जास्तीत जास्त राहण्यासाठी मात्र आम्हाला मदत होते. ओके. म्हणजे असं कोणती भीती नाही आहे की यामधून न्यूट्रिएंट लॉस वगैरे होईल? म्हणजे मॅक्झिमम न्यूट्रिएंट जेवढे आहेत त्या व्हेजिटेबलमध्ये ॲज इट इज मिळतील. तर खूपच छान. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड पण होऊ शकतात आपल्या देशात. शेतकीमध्ये खूप मोठा एक तफावत सापडते की म्हणजे फॉरेनला आपण वगैरे गेलो तर कसे शेतकरी एकदम एक त्याला कॉर्पोरेट लुक आला आहे. तर अशा प्रकारचे जर संशोधन होत राहील तर नक्कीच आपला शेतकरी देखील एक त्या लेवलला किंवा त्या प्रगतिशील भारताचं जे स्वप्न आपल्या मोठमोठ्या नेत्यांनी किंवा पुढाऱ्यांनी जे बघितलं होतं, स्वातंत्र्य सेनानींनी बघितलं होतं, तर नक्की ते पूर्ण होऊ शकेल. आत्ता जसं तुम्ही बोललात की भारतातल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा नक्कीच फायदा होईल, तर त्याच्यामध्येच पुढे 2 गोष्टी मला तुम्हाला सांगाव्या असे वाटतात की आज भारतातले 200 शेतकरी जवळजवळ वर्षाकाठी 600 टन अशा प्रकारच्या फळं भाज्या वाढवत आहेत आमच्या मशीनमधून. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम सुद्धा कमवत आहेत ह्या फळं आणि भाज्या विकून.
ही तर नंबर 1 गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स हे 2 प्रकारचे दिवस जगभरामध्ये साजरे करतं. एक म्हणजे जागतिक अन्न दिवस आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय पॉवर्टी इरॅडिकेशन दिवस, म्हणजे गरिबी आपण कशी कमी करू. आणि या दोन्ही गोष्टी जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारच्या नव्या फूड प्रोसेसिंगमधून ह्या सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात. एका बाजूला सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण चांगल्या प्रकारचं अन्नही देऊ शकतो आणि ह्या फळभाज्या विकून शेतकऱ्यांना पॉवर्टीमधून बाहेर पण काढू शकतो. तर या दोन्ही गोष्टींचा रिलेव्हन्स इथे तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच, कारण आपण नेहमी जेवतो पण त्या जेवणामध्ये असं वापरणारे जे इन्ग्रेडियंट आहेत किंवा साहित्य जे लागतं ते येतं कुठून, तर त्यासाठी हा शेतकरी नेहमी राबत असतो. आणि त्याचं राबण्याचं कसं असतं की क्लायमॅटिकल कंडिशन वगैरे याचं काही सांगता येत नाही. कधी पाऊस जास्त असतो, कधी पाऊस कमी असतो, कधी उन्हाचा मारा जास्त असतो, कधी अगदी ऊन नसतं आणि मग त्यावेळेला प्रोडक्शन वर खाली होतं. तर अशा वेळेला अशा जर गोष्टी असतील तर नक्कीच त्यांना खूप फायदा होईल. तर आपला गाजर हलवा बनतो आहे त्याचा देखील आपल्याला नक्की फायदा होणार आहे, कारण तो बनल्यानंतर आपल्याला टेस्ट करायचा आहे. तर चांगले परतल्यानंतर त्यामध्ये हे जे आटवलेलं दूध आहे ते मी वापरतोय आणि आटवलेल्या दुधाबरोबर तुम्हाला आवडीचे जे ड्रायफ्रूट वगैरे आहेत ते वापरू शकता. तर एकंदरीत कोणत्या कोणत्या भाज्या वगैरे आपल्याला या ड्राय करता येतात किंवा डिहायड्रेट करता येतात. आता आपण पहिल्या रेसिपीमध्ये जसं गाजर बघतोय तसं दुसऱ्या रेसिपीमध्ये आपण बाकीच्या पण भाज्या बघू. जवळजवळ 40 प्रकारच्या फळभाज्या याच्यामध्ये वाळवून टिकून वर्षभरापासून साठवता पण येतील तुम्हाला. पण अजून एक प्रश्न आहे माझा की पालेभाज्यांच्या बाबतीत कसं, म्हणजे त्या देखील आपल्याला जमतील अशा वाळवायला? नक्कीच. कोथिंबीर, मेथी, पालक आणि तुम्ही बघताय ती कांद्याची पात या गोष्टी सुद्धा वाळवून तुम्हाला 1 वर्षापर्यंत साठवून ठेवता येतील. पालेभाज्यांचं आयुष्य कमी असतं त्यामुळे त्याच्यासाठी साठवणूक ही अगदी महत्त्वाची. नक्कीच. तर आता हा हलवा देखील नक्कीच तेवढाच गरजेचा आहे. तयार झालेला आहे. टेस्टिंग स्पून देखील वैभवने घेतलेले आहे. तर त्यापूर्वी आपण प्लेट आउट करूया. तर वैभव, आपला डिहायड्रेटेड गाजरांपासून बनवलेला हा गाजर हलवा तयार झालेला आहे. प्रेक्षक तुम्ही देखील पाहू शकता डिहायड्रेटेड गाजरांपासून, कॅरेट्सपासून बनवलेला स्पेशल असा हलवा. हाय फ्रेंड्स. नमस्कार मित्र हो. नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार. हे अगदी सिंपल असं चाट आहे. कॉन्टिनेंटल आहे पण एकदम सिंपल सोपी आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि रिफ्रेश व्हा. व्हेज मेयोनेज पण आपल्याला बनवता येते. वाव, मस्त. हॅपी कुकिंग. झटपट रेसिपी सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:55 तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. रुचिरामध्ये आज आपल्यासोबत आहेत आजचे आपले पाहुणे वैभव तिडके सर. तर वैभव, आपण जो पहिला पदार्थ बनवला होता की गाजरचा हलवा डिहायड्रेटेड गाजरांपासून, तर आता यामध्ये इन्ग्रेडियंट घेतले आहेत त्यामध्ये डिहायड्रेटेड आपल्याकडे आहेत हे स्प्राउट बीन्स आहेत, मटकी घेतली आहे, कांदा, टोमॅटो, करेला, कारलं आणि डिहायड्रेटेडमध्ये अजून एक पदार्थ मी वापरतोय जो माझ्या आवडीचा आहे तो म्हणजे सोयाबीन. तर सोयाबीन देखील एक चांगलं प्रोटीन आहे. आणि त्याचबरोबर डिहायड्रेटेड हे पावडर स्पाइस येतं, सीझनिंग पावडर म्हटली जाते. आणि त्याचबरोबर चॉप्ड व्हेजिटेबल, वेगवेगळ्या हर्ब्स वगैरे आहेत, सिलेरी, नंतर गार्लिक आणि अरोमॅट्स. तर हे घेतलेले आहेत आपण. चवीनुसार मीठ आणि मैदा. आणि गार्निशिंगला फक्त आपण वापरणार आहोत ही कांद्याची पात. तर प्रेक्षक, या सगळ्या साहित्यापासून आपण बनवलो सोया चिली ओरिएंटल. तर हा सोया चिली सॅलड बनवण्यासाठी हे एकदम बेसिक साहित्य आहे. आणि जे सोयाबीन घेतले आहेत आपण, त्या सोयाबीनला या प्रकारे जो आपण मैदा घेतला होता तो मैदा टाकून त्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे सोयाबीन साधारण 6 ते 7 मिनिटं भिजत घातले वॉर्म वॉटरमध्ये तर लगेच फुलून येतात. तर या व्यतिरिक्त आपण जे थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की ग्रीन लिफी व्हेजिटेबल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता
आढळतात की ग्रीन लिफी व्हेजिटेबल हे डिहायड्रेट केलेले असतात किंवा सूप पावडर मिळतात, तर त्या देखील आपण करू शकतो का ह्या प्रकारे डिहायड्रेशनच्या? नक्कीच. आपण मी तुम्हाला मगाशी जसं बोललो तसं मेथी, कोथिंबीर, पालक आणि कांद्याची पात अशा कितीतरी ग्रीन लिफी व्हेजिटेबल तुम्ही अशा प्रकारे साठवून ठेवू शकता. ओके, पण फक्त म्हणजे फरक काय की जे कमर्शियली अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कंपन्या, तर ते डिहायड्रेशन प्रोडक्ट जे प्रोसेस आहे ते मशिनरीमध्ये वगैरे होतं. तर असंच पुढे आपण कृती चालू करूया. या ठिकाणी मी तेल गरम होत ठेवलं आहे. आता मंद आचेवरती घेतो आणि हे जे सोयाबीन जे मी क्रम करून घेतले होते किंवा फ्लारिंग करून घेतलेत ते मी तेलात सोडतोय. आणि मुख्यतः कसं आता बऱ्याचदा आपण बघतो की मुलांना मंचुरियन देखील खूप आवडतात. कॅबेज मंचुरियन वगैरे मुलं खात असतात बऱ्याचदा. तर प्रेक्षो चांगले सोयाबीन आपले खरपूस भाजून घेतलेत, तळून घेतलेत आपण. तर आता ते मी एका डिशमध्ये काढून घेतो आणि हे सोक केलेले आहेत आपण आतमध्ये. आपण ते पाण्यामध्ये साधारण 5 ते 6 मिनिटं सोक केलेले होते, त्यामुळे जो बाहेरचा भाग आहे तेवढाच क्रिस्पी होतो, आतमध्ये तेल सोक केलं जात नाही. तर हे थोडे बाजूला ठेवूया आपण. तर एका पॅनमध्ये ही थोडी एक सेमी लिक्विड ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य तर तुम्हाला सांगितलं होतं की डिहायड्रेटेड आपण काही मसाले वापरणार आहोत. त्याचबरोबर हा जो पातीचा कांदा घेतलाय त्यातला हा जो भाग आहे तो कापून घेतला मी. फक्त एवढाच हा एक पदार्थ किंवा इन्ग्रेडियंट मी जो वापरणार आहे फ्रेश थोडं तेल परतून घेण्यासाठी. त्याचबरोबर आपण हा ड्राय कांदा घेतलेला आहे अशा प्रकारचा. तर याच्याबद्दल वैशिष्ट्य कसं, म्हणजे ह्याची प्रोसेस देखील सेम आहे? आता कांद्याचा जर तुम्ही विचार केला तर कांदा, बटाटा, लसूण ह्या अगदी दररोज घरी लागणाऱ्या गोष्टी आहेत. अगदी कोथिंबीर पण. आणि कांद्याचा भाव हा नेहमीच खालीवरती होतो. कधी कधी असं देखील होतं फक्त कांदा कापतानाच नाही त्याचे भाव ऐकून देखील डोळ्यातून पाणी येतं. तर अगदी त्याच पद्धतीने आम्ही मराठवाड्यातला मूळचा आणि कांद्याचे भाव हे आमच्याकडे कधी कधी 5 रुपये किलोने पण होतात आणि तोच भाव 40 रुपये किलोने पण जाऊ शकतो. तर अशा सगळ्या ज्यावेळेस किमती कमी जास्त होत असतात त्यावेळेस जेव्हा कमी किमतीमध्ये तुम्हाला कांदा उपलब्ध असेल त्यावेळेस तुम्ही त्याची साठवणूक करून अशा पद्धतीने वापरू शकतात आणि अगदी वर्षभर हा वापरता येईल. पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा परत फ्रेशसारखा होईल आणि तुम्ही भाजीमध्ये वापरू शकतात. तुम्ही वरण भाजी यामध्ये वापरू शकतात. भारतामध्ये जवळजवळ 2000 कोटीचं ह्या वाढलेल्या कांद्याचं मार्केट आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा लागतो. नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. आता जो तुम्ही हा कांदा बघतोय हा जर समजा आता 10 ग्रॅम असेल तर पाण्यामध्ये टाकलं की हा 50 ग्रॅम होतो. तर त्यामुळे तुम्हाला साठवणूक करताना लागणारी जागा किंवा त्याचं वजन हे सुद्धा खूप एक 5 ते 6 पटीने कमी असतं. तर या गोष्टीचा पण तुम्हाला फायदा घेता येईल. तर हे कांदे मी आता परतून घेतलेत आणि या कांदे परतल्यानंतर त्यामध्ये हा जो ड्राय टोमॅटो आहे तो ड्राय टोमॅटो टाकला मी. त्याचबरोबर ही कारल्याचे 1-2 पाती मी आधी टाकतोय, काही नंतर वापरणार आहे तर मला थोडा क्रंच पाहिजे त्यामध्ये आणि हे मी परतून घेतोय. त्याचबरोबर हे जे स्प्राउट बीन्स घेतले आहेत मी तर ते स्प्राउट बीन्स टाकून घेतो. तर तुम्हाला दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे जे आहे ते मोड आलेले धान्य आहेत. तुम्ही जर आता इथे बघत असाल तर हे अगदी मोड आलेले फ्रेश जे तुम्हाला वाटतं ती मटकी आहे, पण ही या वाळलेल्या मोड आलेल्या मटकीपासून बनलेली आहे. पाण्यामध्ये 10 मिनिट जर टाकली तर ही मटकी तुम्हाला दिसेल. तुम्ही याची चव पण बघू शकता. तर रोज फ्रेश वापरतो तसंच आहे. नक्कीच. तर मोड आलेल्या गोष्टी ह्या दररोज बनवणं हे काही शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही त्या कधी पण वर्षातून एकदा बनवून ठेवल्या आणि वाळवून ठेवल्या तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मिसळ, उसळ असे पदार्थ अगदी सहजगत्या बनवता येतात. आणि लगेच वर्किंग वुमन आहेत त्यांना हे खूप सोयीस्कर आहे, फायदेशीर आहे, इन्स्टंट आहे. आत्ता तुम्ही जसं बोललात
की वर्किंग वुमन किंवा गृहिणींसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. अगदी तशाच पद्धतीने इमर्जन्सी म्हणजे कुठे कधी वादळ आलं, पूर आला, भूकंप आला, तर अशा वेळेस ज्यावेळेस इमर्जन्सीमध्ये फूड लागतं त्यावेळेस पण हे साठवलेले पदार्थ अगदी कमी वजनाचे हे एअरड्रॉप म्हणजे विमानामधून हेलिकॉप्टरमधून खाली टाकले जाऊ शकतात आणि लोकांना ते वापरता येतील. त्यामुळे इमर्जन्सी फूड हा पण एक खूप महत्त्वाचा सेक्टर. आपत्कालीन वेळेस आपण अशा पद्धतीने फूड लोकांना देऊ शकतो. तर साठवलेल्या पदार्थांचा एकंदरीत या पद्धतीने फायदा आपल्याला घेता येईल आणि त्याच्या रेसिपी कशा बनवायच्या ते विवेक आपल्याला सांगतात. नक्कीच. तर हे आपले मूग, कांदे, टोमॅटो आणि कारलं आपण चांगलं परतून घेतलंय. त्याबरोबर हे जे आपण ड्राय कांदे घेतले होते ते थोडे त्यातले अर्धे कांदे मी आता वापरतो. ते देखील चांगले परतून घेतो आणि हे परतून घेतल्यानंतर आपण जे सोयाबीन फ्राय करून घेतलेले ते टाकूया यामध्ये. थोडासा ट्विस्ट दिलाय. थोडी एशियन रेसिपी आहे ही, ओरिएंटल, थोडी इंडियन देखील झाली कारण टोमॅटो वगैरे कांदे वगैरे आपण वापरले त्यामध्ये. आणि त्यानंतर ही जी सिझनिंग पावडर आहे, ड्राय सिझनिंग जे व्हेजिटेबल आहेत ते मी वापरतो त्यामध्ये. आणि थोडी ही सिझनिंग पावडर. आता तुम्ही जोपर्यंत ही रेसिपी बनवतायत तोपर्यंत कांदा खरोखर पहिल्यासारखा होतो का यासाठी आपण तो पाण्यामध्ये टाकून ठेवूया. ओके. आणि तसंच आपण ही मोड आलेली मटकी पण टाकून ठेवूया. तर प्रेक्षक तुम्ही पाहिलं रेसिपीमध्ये मी आता सोयाबीन टाकलेत. सोयाबीन टाकून हे मी परतून घेतोय आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मला थोडं पाणी लागणार आहे. वैभव, थोडं पाणी मला देखील लागेल साधारण हे सगळं एकजीव होण्यासाठी. पाणी टाकून घेतलंय आणि ही जी ड्राय सिझनिंग पावडर आहे आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे सेम की तुम्ही जसं बोललात की साठवणुकीसाठी वगैरे त्रास होतो, बऱ्याचशा सिलेरी वगैरे या ज्या भाज्या आहेत ज्या सिजनली मिळतात त्या अवेलेबल होत नाही. मग त्यावेळेला आपण हे अशा प्रकारे जे ड्राय साठवलेले आहेत. आता जो कांदा उरलेला तो देखील मी टाकला आणि थोडी ही जी सिझनिंग पावडर आहे मला वाटलं थोडं अजून टाकावं. चिली देखील डिहायड्रेटेड असते यामध्ये, तर ती चिली आणि ही पावडर सगळीकडे अवेलेबल आहे. सुपर मार्केटमध्ये वगैरे तुम्ही जाल तर तुम्हाला ती मिळेल. अजून थोडं पाणी लागेल आपल्याला. तर हे चांगलं परतलंय आणि ते परत असतानाच थोडा पातीचा कांदा तर हा पातीचा कांदा मी उभा चिरून घेतोय चांगल्या प्रकारे आणि चिरल्यानंतर हा यामध्ये जाऊ दे. अगदी शेवटी टाकायचा. त्यामध्ये मी टाकून घेतला. रेसिपी अगदी सुंदर दिसते. हा आणि झटपट होणारी आहे. चायनीजची जे आहे कारण सिलेरी ड्राय भाज्या ज्या आपण वापरल्या त्या सिलेरी वगैरे किंवा चिली तर त्यामुळे ऑलमोस्ट क्लोजर टू चायना. वास तर एकदम छान येतं. तर आणि हेल्दी आहे. म्हणजे नॉर्मली कसं चिकन वगैरे आपण खातो तर त्याऐवजी आपण वापरले सोयाबीन, अगदी हेल्दी. तर गॅस बंद करून घेतो मी. प्रथम मी टेस्ट करतो कारण नेहमी आता तुम्ही तरी संशोधक आहात, तुमचे कसे कॅल्क्युलेशन वगैरे असे करून तुम्ही हे प्रयोग करता. आमचे कसे असतात झटपट प्रयोग असतात. मग हा प्रयोग सर्वप्रथम आम्ही आमच्यावरती करतो आणि नंतर मग आलेल्या गेस्टवरती करतो जेणेकरून रिस्क फॅक्टर थोडा कमी करतो आपण. तर ज्या प्रकारे आता डिहायड्रेटेड व्हेजिटेबल म्हटले आपण तर रिस्क फॅक्टर आहे त्यामध्ये. म्हणजे काय की रिस्क असते की व्हेजिटेबल परेशेबल आहेत तर ते खराब होतात, त्याला साठवताना प्रॉब्लेम येतो. तर ही रिस्क कमी करण्यासाठी म्हणून हे आपण ते संशोधन ओव्हरऑल केलेलं आहे. ते नक्कीच सर्वांना फायद्याचं ठरेल. आणि हे बनवलेला जो आपण डिश आहे नक्कीच तुम्हाला आवडेल. आपण प्लेट आउट करून घेऊया. नक्कीच एका प्लेटमध्ये सोया चिली स्टाईल आपण बनवलेला. सोया चिली हॉट स्टार्टर्स. तर हा तयार आहे. आणि आपण जे डिहायड्रेटेड व्हेजिटेबल सोक करत ठेवलेले म्हणजे प्रेक्षकांना दाखवायला तर हेच आपण आज गार्निश म्हणून वापरूया. तर वैभवच आज गार्निश करतील कारण सोने पे सुहागा म्हणजेच आता शेवटचं गार्निश. तर हे जी आपण मटकी घेतली होती तर ती सोक झालेली आहे. ही मी याच्यावरती टाकतो.
ओके, आणि कांदा देखील आपला फ्रेश झालेला आहे. आणि ह्या साधारण कारल्याच्या ज्या कारल्याचे जे चिप्स आहेत ते आजूबाजूला आपण अशा प्रकारे गार्निश करूया. तर प्रेक्षको, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असं सोया चिली ओरिएंटल स्टाईल. तर प्रेक्षको आणि वैभव, तर आपली डिश तयार आहे, तुम्ही टेस्ट करून पाहू शकता. सोया चिली ओरिएंटल. आपली संस्कृती, आपलं अस्तित्व, आपल्या चालीरीती, आपलं कर्तृत्व. या सर्वांसाठी आवश्यक आहे आपलं आरोग्य. जगायचं असेल प्रत्येक श्वास, तर घ्या आधी आपल्या आरोग्याचा ध्यास. आरोग्याच्या सर्व घटकांचा चतुरस्र विचार करणारा, त्यावर चर्चा करणारा कार्यक्रम स्वस्थ भारत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि दूरदर्शन यांचा संयुक्त उपक्रम स्वस्थ भारत. दर शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर नक्की पहा स्वस्थ भारत. स्वस्थ भारत शुक्रवार ते रविवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि बुधवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजता. तर प्रेक्षको, आजचं हे संशोधन आणि पाककला याचा जो समेप आणि एक मेळ साधून आपण ज्या प्रकारे या रेसिपी केल्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. आणि हे असे प्रयोग केल्यामुळे नक्कीच आपल्या देशातील ज्या लोकांकडे असं सरप्लस व्हेजिटेबल्स आहेत किंवा सरप्लस अन्नधान्य आहे ते प्रिझर्व करून गरिबांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात आणि एक सोशल कॉज देखील फुलफिल होईल. नक्कीच नक्कीच शेतकऱ्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचं फूड इमर्जन्सीमध्ये देण्यासाठीचे ह्या ज्या पाककृती आहेत ह्या नक्कीच आपल्याला उपयोगी ठरतील. हां, पाककृती आणि त्याचबरोबर हे तुमचं काम देखील जे संशोधन चालू आहे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण तसे इन्ग्रेडियंट अवेलेबल झाले तरच आम्ही आणि आमच्यासारखे हे शेफ अशा पाककृती अजून शोधून काढू शकतील. तर प्रेक्षक, अशाच प्रकारचं संशोधन, प्रयोग आणि वेगवेगळ्या पाककृती घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत नमस्कार.